श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देवाकडे तुम्ही अशी प्रार्थना करा की हे देवा, परमेश्वरा, समर्था, तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे. तुझ्या नामात अपार शक्ती आहे. माझा विश्वास खूप आहे तुझ्यावर. तुझा आशीर्वाद कायम असू दे माझ्यावर. खूप दुःख आले तरी मी तुझे नाव घेईल. संकटे आले तरी मी तुला हाक देईल. आनंद झाला तरी मी तुला स्मरण करीन. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तू कायम माझ्या सोबत आहेस. असे तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. आयुष्यात तुम्हाला कितीही मोठे संकट आले तरी स्वामी स्वतः तारतील. आणि न चुकता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे स्वामीचे आशीर्वाद तुम्हाला मिळेल. प्रिय देवा, मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच आपण एवढे देवदेव करतो, पण या पृथ्वीवर देव आहे का इथपर्यंत आपल्या मनात नको ते शंका येऊन जातात. पण मित्रांनो, हीच तर खरी वेळ आहे आपल्या स्वामी भक्तीची, आपल्या परीक्षेची, आपल्या विश्वासाची. त्यामुळे आपल्या भगवंतावरती आपला विश्वास ठेवा. खरं पाहिलं तर इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा. फक्त स्वामी माऊलीवरचा विश्वास तुम्ही तुटू देऊ नका. आणि तुमचा जर स्वामीवरचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करून या संदेशाला तुम्ही 10 जणांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, विश्वास ठेवा, कारण भगवंत कधीच तुम्हाला रडवणार नाही. तू कितीही मोठ्या अडचणीत सापडला तरी फक्त मला मनापासून हाक मार. मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे, असे आपले स्वामी आपल्या प्रिय भक्ताला म्हणतात. माझ्यावर विश्वास असेल तर तुझे हे सुद्धा दिवस सरतील. बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. घाबरू नकोस. वाटेत चालता चालता खूप काटेरी वाट असते, पण थांबायचे नाही. स्वामीची साथ कधीच तुला एकटं तर सोडणार नाही. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा पळत आहे, पण त्यातील काही मोजकेच व्यक्ती त्याचे ध्येय पूर्ण करत आहेत. जेणेकरून जास्त तर लोक त्याच्या ध्येयापर्यंत पोचतच नाहीत. पण जेव्हा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो तेव्हा आपल्या मनात अनेक नको ते विचार येत असतात. जसे की मला हे मिळू शकेल का? अरे, याला मिळवायला तर खूप वेळ लागेल. माझ्याकडे तर एवढा वेळच नाही. अरे, बरेच प्रश्न मी यशस्वी झालो तर लोक काय म्हणतील? असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पहिलेच पडतात. आणि त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न हा की मी हाती घेतलेल्या कामात यश होईल की नाही. पण बाळा, विश्वास ठेव स्वतःवरती. तुझे काम जर हिताचे असेल, योग्य असेल, तर तू अजिबात घाबरू नकोस, कारण माझी साथ तुला कायमच मिळणार आहे. तू आमचा प्रिय भक्त आहेस. आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे. तुझ्या मनातील हीच भीती काढून टाक की मी हे करेल का, करू शकेल का. तुझ्या कामावर तू लक्ष केंद्रित कर. लोक काय म्हणतील याचा विचार जर का तू करत बसशील तर तुझ्या जीवनात तू कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस. होय बाळा, आम्ही खरंच सांगतोय. लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयावर फोकस कर आणि मन लावून जिद्दीने तू प्रयत्न करत राहा. आणि मग बघ, तुला वाटत असलेली भीती क्षणात निघून जाईल. तू तुझ्या आयुष्यात यशस्वी, सफल नक्कीच होशील. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, तुला
खूप त्रास होत आहे, भीती वाटत आहे. पण भिवू नकोस, माझी शांती तुझ्याबरोबरच असेल. माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल. माझ्या लेकरा, मी तुझी आई आहे. मला तुझं सगळं दुःख माहीत आहे. पण तसे सगळं दुःख यातना भोग आत्ता संपणार आहेत. जर तुझा देवावर विश्वास असेल तरच तू हा संदेश शेवटपर्यंत पहा, अन्यथा इथे सोडून दिलेस तरी चालेल. पण मला माहीत आहे तू माझा लाडका प्रिय भक्त आहेस. बाळा, आयुष्यातील अनुभव आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतो. संपूर्ण जग हा विचार करतो की हा खोटारडा ऑनलाईन आलेला चुकीचा संदेश आहे. जे दुर्लक्ष करत नाही ते पूर्ण सोडून देतात. हा दैवी संदेश पूर्ण पाहत नाहीत. जे देवावरती विश्वास ठेवत नाही ते लोक खूप मोठी चूक करतात. पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना स्वतः देवी शक्ती येऊन मदत करत असते. कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीत हे मला माहीत आहे. शुद्ध मनाने हा संदेश तुम्ही एकदा ऐकून पहा. भूतकाळातील ज्या गोष्टी वाईट घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आता आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत. तुम्ही जे प्रार्थना करत आहात ते नक्कीच येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. कारण साक्षात देवाने घोषित केले आहे की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. आर्थिक संघर्षाचे दिवस, चिंतेचे दिवस आता संपत आले आहेत. देवावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण तो तुमच्यासाठी लढाया लढतो. तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो. तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टीचा विचार करतो. तुमच्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना आहेत. तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देतो. त्यामुळे तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा. मित्रांनो, तुमची वाईट वेळ आता या आठवड्यात संपणार आहे. नवीन अद्भुत चमत्कार स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार राहा. सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य जगा. तुम्ही शांतपणे असं भगवंताला बोला की प्रिय देवा, जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे. माझ्यावर वेळोवेळी येणाऱ्या विकृत विचारावर मात करण्यासाठी मला तुम्ही मदत करा. आयुष्यातील सर्व टप्प्यावर तुमच्याकडे वळण्यासाठी मला तुम्ही मदत करा. मला तुमच्या आवडत्याप्रमाणे प्रेम करण्यास मदत करा. मला क्षमा करण्यास तुम्ही मदत करा, जसे की तुम्ही मला नेहमी क्षमा करत असता. भगवंतावरती विश्वास ठेवून भगवंताला अशी प्रार्थना करा आणि मग बघा, अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये संचारेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.